नमस्कार। आज सुरू असलेल्या चेन्नई आणि हैदराबादच्या IPL मॅचमध्ये आज सुरुवातीला हैदराबाद यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यानंतर खेळायला आलेली चेन्नईची टीमची सुरुवात मात्र काही खास झाली नाही, कारण खेळायला आलेला रचिन रवींद्र आणि गायकवाड यामध्ये रचिन रवींद्र हा फक्त 9 बॉलमध्ये 12 रन बनवून भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर माकरमच्या हाती कॅच आउट झाला। त्याने त्यासाठी 2 चौकारही मारले। तर इकडे दुसऱ्या साइडनी बॅटिंग करत असलेला ऋतुराज गायकवाड हा थोडा संयमाने खेळत होता। मात्र थोड्या वेळाने हैदराबादच्या बॉलिंग चेंजसाठी आलेला शहबाज अहमदच्या बॉलिंगवर एस समदच्या हाती कॅच आउट झाला। त्याने खेळत असताना 21 बॉलामध्ये 26 रन बनवले। त्यासाठी त्याने 3 चौकार व 1 षटकारही मारला। तर त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या दोघांनीही खेळ चालू ठेवला आणि रन रेट वाढवत राहिले। तर इकडे आलेला शिवम दुबे हा रनगती वाढवण्यासाठी चौकार आणि षटकार मारत होता। तर इकडे शिवम दुबे हा पॅट कमिन्सच्या बॉलिंगवर भुवनेश्वर कुमारच्या हाती कॅच आउट झाला। त्याने खेळत असताना 24 बॉलामध्ये 45 रन बनवले। त्यासाठी त्याने 2 चौकार व 4 षटकारही मारले। शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे या दोघांनीही मिळून 65 रनाची भागीदारी केली होती। तर त्यानंतर खेळत असलेला अजिंक्य रहाणे हा सुद्धा जयदेव उनाडकटच्या बॉलिंगवर मार्कंडेच्या हाती कॅच आउट झाला। त्याने 30 बॉलमध्ये 35 रन बनवले होते। त्याने 2 चौकार आणि 1 षटकारही मारला होता। मग इकडे खेळायला आलेला रवींद्र जडेजा आणि डेरिल मिचेल या दोघांनीही खेळ चालू ठेवत रन बनवण्यास सुरुवात केली होती। मात्र 18व्या ओव्हरच्या 4थ्या बॉलवरती जेव्हा रवींद्र जडेजाने बॉल मारला, मात्र तो बॉलरच्या हातात म्हणजे बॉलिंग टाकायला आलेला भुवनेश्वर कुमार याच्या हातात तो बॉल गेला। भुवनेश्वरने थ्रो स्टंपवर मारला तेव्हा रवींद्र जडेजा त्याच्या समोर आला होता। हैदराबादच्या टीमने कोणतीही अपील न केल्यामुळे तसे आउट देण्यात आले नाही, कारण नवीन नियमानुसार स्टंपच्या मध्ये आल्यानंतर बॅट्समनला आउट देण्याचा नियम निघालेला आहे। मात्र हैदराबादने अशी अपील केली नाही, त्यामुळे त्याला आउट देण्यात आले नाही। त्यानंतर खेळत असलेला डेरिल मिचेल हा नटराजनच्या बॉलिंगवर एस समदच्या हाती कॅच आउट झाला। त्याने 11 बॉलमध्ये 13 रन बनवले। त्यासाठी त्याने 1 चौकारही मारला। त्यानंतर मात्र MS धोनी हा मैदानावर खेळण्यासाठी आला। त्याने 2 बॉलमध्ये 1 रन बनवला आणि दुसऱ्या साइडला खेळत असलेला जडेजा हा 23 बॉलमध्ये 31 रन बनवून नॉट आउट राहिला। त्याने 4 चौकारही मारले आणि त्यामुळे चेन्नईचा स्कोर हा 165 वर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट असा झाला। तर इकडे हैदराबाद तर्फे बॉलिंग टाकत असताना भुवनेश्वर, नटराजन आणि पॅट कमिन्स तसेच शहबाज अहमद व जयंत उनाडकट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।